तणनाशक औषध पाजल्याने प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर अटकेत. पोर्लेतर्फे ठाणे. प्रेम प्रकरणातून प्रियकराने जबरदस्तीने तणनाशक पाजलेल्या सानिका उर्फ गायत्री माणिक पवार, वय वर्ष 18, राहणार वाघवे, हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी प्रियकर आदित्य पाटील खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला शिक्षा करावी असा आरोप सानिकाचे नातेवाईक संतोष गोळे आणि शशिकांत चव्हाण यांनी केला आहे. आदित्य दिलीप पाटील, वय वर्ष 21, राहणार वाघवे, तालुका पन्हाळा असे प्रियकराचे नाव असून या प्रकरणी त्याच्यावर पन्हाळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सानिकाच्या आईची फिर्याद दिल्याप्रमाणे आदित्यला पन्हाळा पोलिसांनी मामाच्या घरातून अटक केली होती. 3 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. गुरुवारी दुपारी सानिकाचा मृत्यू झाल्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जामिनावर मुक्तता केल्याने न्यायालयीन आदेशानंतर आदित्यला ताब्यात घेणार आहे. या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांनी घटनास्थळाचे CCTV फुटेज तपासले असून अधिक चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल अशी माहिती पन्हाळा पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दिनांक 30 दुपारी लक्ष्मीपुरी परिसरात घडली. सानिका आणि आदित्य पाटील हे प्रेमसंबंध होते. ती कॉलेजला जातो म्हणून घरातून बाहेर पडली होती. दुपारी तिच्या मैत्रिणीच्या तिच्या वडिलांना फोन आला की तिने औषध पाचन केले असून आदित्यने तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. आरोपीने घात केलेल्या आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकून आदित्यने तिचा घात केला आहे. त्याने त्याची ती ऐकत नव्हती म्हणून त्याने तिला तणनाशक जबरदस्तीने पाजले, त्यात तिचा घात केला असल्याची आरोप वडिलांनी केला आहे.